हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये मी अगदी मनापासून स्वागत करते। तर तुम्ही इथं बघू शकता, मी हा अस्तर जे आहे ते कट करून घेतलेले आहे। ब्लाउज कट करायचा आहे, त्याचबरोबर ब्लाउज पीस जो आहे तो कट करायचा आहे। अस्तर कट केलेले आहे, बाही कटिंग राहिलेली आहे। 34 साईजचं पॅटर्न आहे। आता 34 साईजचं पॅटर्न आहे किंवा कोणतीही साईज असेल तर आपण कोणत्याही साईजसाठी बाही कटिंग कशी करायची त्यासाठी म्हटलं चला आपण बाही कटिंग करतच आहोत, तर आपण मैत्रिणींसाठी पण हा व्हिडिओ जो आहे तो तयार होऊन जाईल आणि बऱ्याच मैत्रिणींना याचा फायदा होईल। त्यामुळे व्हिडिओ कुठं स्किप करू नका। तुम्ही नवीन ब्लाउज शिकतायत तर तरीही तुम्हाला हा व्हिडिओमध्ये समजणार आहे की बाही कशी कटिंग करायची म्हणून। आणि जर तुम्ही नवीन ब्लाउज शिकतायत तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा, आपण त्यानुसार व्हिडिओ नक्की बनवू। का तुम्ही कस्टमरचे ब्लाउज घेतात ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा, तर म्हणजे आपल्याला तसे व्हिडिओ बनवता येतील तुमच्या याच्यानुसार, बरोबर। आता मी इथं हा कोणाहीसाठी, कुणीही कोणत्या साईजसाठी किंवा नवीन ब्लाउज शिकतायत त्यांच्यासाठी किंवा तुम्ही कस्टमरच्या ब्लाउजसाठी ह्या पद्धतीने जर बाही कटिंग केली तर तुमचं बाही एकदम छान आणि एकदम मस्त अशी बसणार आहे। कुठंही जास्त प्रॉब्लेम येणार नाही आहे बाहीमध्ये। झोळ वगैरे येतो ना मोंढ्यामध्ये, बाहीमुळे काही प्रॉब्लेम अजिबात येणार नाही। तुम्ही जर या पद्धतीने परफेक्ट बाही काढायला शिकणार आहात आजच्या व्हिडिओमध्ये, तुम्हाला फक्त काय करायचं आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू बघायचा आहे। कुठंही स्किप करू नका, म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात बसेल। बघा मी इथे कार्डशीट पेपर अशा पद्धतीने घेतला आणि असा फोल्ड करून घेतलेला आहे, बरोबर या पद्धतीने। आता बरेच वेळेस मी कटिंग मध्ये ना बाही कटिंग दाखवतच नाही, म्हणजे ब्लाउज सगळा पेपर कटिंग करून दाखवते पण बाही दाखवत नाही, कारण बाहीसाठी सुद्धा व्यवस्थित माप घेऊन आणि मग मी ती बाही कटिंग करत असते। आणि तुम्हाला घाईघाई बाही कटिंग करून दाखवायची आणि मग ते व्यवस्थित जमत नाही। बाही सुद्धा ही खूप महत्त्वाची आहे, तर त्यासाठी आपण इथं मी जो आहे ना वेळ लागतो बाही कटिंगला, त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत व्यवस्थित बघा। आता त्याच्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ जो आहे ना तो आपण इथं स्पेशल बनवत आहे। तर मी असं फोल्ड आहे, इकडनं ही बंद बाजू आहे माझ्या साईडला, इकडनं ओपन आहे आणि बंद बाजूने आपल्याला काय करायचं आहे, बाहीची उंची टाकून घ्यायची आहे, बरोबर। हे बघा ही बंद बाजू आहे, तर हे पेपर किती आहे तो एकदा बघून घेऊ। पेपर आहे 7 इंच, तरी मला एवढं नाही लागत। मला जी काही बाही कटिंग करायची आहे ती 4 इंचाची बाही कटिंग करायची आहे 34 साईजसाठी। आता इथं तुमची कोणती पण साईज असू द्या, 28 असू द्या, 30 असू द्या, 32, 34, 36, 38, 40, 42, कोणतीही साईज असू द्या, तुम्हाला फक्त तिथं काय करायचं आहे, मापाचं ब्लाउज घ्यायचं आहे। जसं की मी आता इथं हे मापाचं ब्लाउज घेतलेलं आहे, त्यानुसार आपल्याला इथं ही कटिंग करायची आहे। आता इथं सगळ्यात तर पहिलं मी 4 इंचावरती मार्क करायचं आहे आपल्याला, तर मी तिथं काय करणार आहे, 5 इंचाचं मार्किंग करून घेणार आहे। 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहे, कारण की अस्तरचं ब्लाउज आहे, अस्तरच्या ब्लाउजमध्ये आपण 1 इंच एक्स्ट्रा घेत असतो। जर साधा ब्लाउज शिवायचा असता तर आपण याच्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा घेतलं असतं, तर मग मी इथं 1 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे। इथं आपण एक लाईन ओढून देऊ पट्टीने, हे बघा अशी लाईन ओढून घेतली आपण। ही झाली बाहीची उंची। अर्धा इंच आपला इथं फोल्डमध्ये जातं, अर्धा इंच दंड जो असतो आपला बाहीचा हाताचा, त्या दंडामध्ये आपल्याला अर्धा इंच हा लागत असतो। असं मिळून हे 1 इंच तयार झालं। त्याच्यानंतर इथं टाकायचं आहे आपल्याला दंडघेराचं माप। तर बघा इथं दंडघेराच्या मापासाठी आपल्याला मापाचं ब्लाउज घ्यायचंय। जसं आता हा मापाचा ब्लाउज आहे, इथं मी याचा दंडघेर मोजून घेणार आहे। बघा ह्या बाहीचं दंडघेर आहे 6 इंच, बरोबर। इथं तुमचा जो काय आलेला असेल तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा 6 इंच। तुम्हाला वाटलं हा ब्लाउज मध्ये तुम्हाला लूजिंग द्यायचंय किंवा फिट होतो तर लूज द्यायचं किंवा सैल होतो तर फिट करायचा, तर मग तुम्ही त्यानुसार इथलं माप जे आहे ते कमी जास्त करू शकता। इथं आपण घेतलं 6 इंच दंडघेर, बरोबर। आणि त्याच्या पुढे आपल्याला घ्यायचं शिलाई मार्जिन 2 इंच। तुम्ही तुमच्या ब्लाउजमध्ये किती शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे हे लक्षात ठेवायचं। कुणी 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवतं, कुणी 1 इंच ठेवतं, कुणी 2 ठेवतं, तर मी 2 ठेवलेलं आहे माझ्या ह्या ब्लाउजमध्ये, तर त्यामुळे मी इथं 2 इंच घेतलेलं आहे।
आता ही जी आपण उंची टाकून घेतलेली ना बाहीची, या उंचीपासून आपल्याला मोजायची आहे कॅप हाईट. आता कॅप हाईट ही कशी मोजायची, तुम्ही कंपल्सरी 5 इंचाच्या बाहीपर्यंत 2.5 इंचाचं मार्किंग करायचं आहे. तुम्ही वाटलंच तर हे लिहून पण घेऊ शकतात. 5 इंचाच्या बाहीपर्यंत 2.5 इंच हे मार्क लिहून घ्यायचं आहे. पण जरी 5 इंचाची बाही असेल पण तुमचा गळा डीप असेल, एकदम 10.5 इंच, 11 इंच, 11.5 इंच असा मागचा गळा असेल तर तुम्हाला ही कॅप हाईट 3 इंच, पावणे 3 इंच अशी घ्यावी लागते. म्हणजे काय तर मागच्या गळ्यानुसार तुमची कॅप हाईट सुद्धा बदलते. डीप गळ्यानुसार, शोल्डर किती बारीक लहान घेतलेला आहे, मोठं घेतलेलं आहे त्याच्यानुसार सुद्धा ही बदलते. पण इथं कंपल्सरी माहीत नाही तुम्हाला किती ठेवायचं काय, तुम्ही ही कंपल्सरी 5 इंचाच्या बाहीपर्यंत 2.5 इंचाची कॅप हाईट ही घ्यायची आहे. जी उंची टाकतो त्या उंचीपासून आपल्याला कॅप हाईट मोजायची असते. तर ती आपण इथं टाकायची आहे 2.5 इंचावरती. मी जसं आता 2.5 इंच टाकून घेते कारण की हा ब्लाऊज आहे तो वयस्कर मावशींचा आहे. तर त्यासाठी आपण इथं 2.5 इंचाचं हे मार्किंग करून घ्यायचं आहे. जर तुमचा गळा डीप असेल तर तुम्ही 3, पावणे 3 इंच घेऊ शकता. अजून एक, तुमची बाही एल्बो असेल, एल्बो बाही घ्यायची तुम्हाला 10 इंच, 9 इंच, 8.5 इंच अशी घ्यायची आहे. तर तुम्ही ही कॅप हाईट 3 इंचापर्यंत घेऊ शकता. तर या पद्धतीने ही कॅप हाईट मोजून टाकायची. तुम्ही हे कुठं पण एका वहीवर जी काही तुमची ब्लाऊजची वही असेल त्यामध्ये तुम्ही हे लिहून घेऊ शकता. या पद्धतीने ही कॅप हाईट टाकून घेतल्यानंतर इथे एक लाईन ओढून घ्यायची आपल्याला या कॅप हाईटवर. हे बघा, या पद्धतीने ही कॅप हाईटवर लाईन ही ओढून घ्यायची आपल्याला. ओढून घेतल्यानंतर आता काय करायचंय, ही जी कॅप हाईट आहे याच्यावरतीही आपल्याला एक पॉइंट घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला लागणारे मापाचं ब्लाऊज. तर मी मापाचं ब्लाऊज जे आहे ते तुम्ही या पद्धतीने सरळही ठेवू शकता. फक्त हा जो मोंढा आहे आपला इथं जो जॉईंट भाग आलेला असतो हा व्यवस्थित आपल्याला समजला पाहिजे. बघा मी सरळच ठेवते बाही. फक्त हा मोंढ्यातला आतला कपडा गेलेला असतो तो व्यवस्थित बाहेर काढायचा आणि या पद्धतीने ही बाही ठेवून घ्यायची. बाही चेक करताना इकडं ब्लाऊज गोळा झाला काय झाला इकडं लक्ष द्यायचं नाही अजिबात. फक्त आणि फक्त बाहीवरच फोकस करायचा आहे आपल्याला. आता ह्या बाहीमध्ये इथलं जो मोंढा घेर आहे तो आपल्याला इथं मोजायचा आहे. तर तो कसा मोजायचा, सरळ टेप धरायचा या मोंढ्यापर्यंत. दंड घेराची बाजू बघायची सरळ, ना की आपल्याला इकडं या लाईनीमध्ये असा तिरका मोजायचा आहे. तुम्ही सरळ या पद्धतीने मोजायचा. बरोबर, जो जिथपर्यंत आपला हा मोंढ्यातला जॉईंट भाग आलेला आहे तिथपर्यंत मोजायचा आहे. या पद्धतीने जर तुम्ही मापाच्या ब्लाऊजवरून ही पद्धत वापरली, तुमच्या ब्लाऊजमध्ये कुठंही तुम्हाला टाईटपणा येणार नाही. एकदम परफेक्ट जसं तुमचं मापाचं ब्लाऊज आहे तसाच तुमचा मोंढा हा बसणार आहे. त्यामुळं इथं तुम्ही ही प्रोसेस नक्की व्यवस्थित बघायची आहे आणि व्यवस्थित माप टाकायचं आहे. इथं आता ह्या ब्लाऊजचं किती आलं माहिती आहे, 7.25 इंच. ही जी मुंढा लाईन आहे बाहीची, हा दंडघेर ही मुंढा लाईन आलेली आहे 7.25 इंच. आपण सरळ काहीच करायचं नाही, फक्त सरळ स्टेप धरायचा आहे आणि सरळच आपल्याला इथं टाकायचं आहे 7.25 इंच. बघा किती सोपी पद्धत आहे. हा पॉइंट खूप महत्त्वाचा आहे. आपण या पद्धतीने पण टाकतो, मी या पद्धतीने पण टाकलेलं आहे आणि मी ते पद्धतीने पण शिकवलेलं आहे कशा पद्धतीने हा जी मुंडा लाईन आहे ती टाकायची म्हणून. पण मी आज ही सगळ्यात सोपी पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे. या पद्धतीने तुम्हाला टाकायची आहे. जी मुंडा आपली लाईन आहे बाहीची ती इथे टाकून घ्यायची. त्याच्यानंतर जेवढं शिलाई मार्जिन घेतलं ते आपण याच्या पुढं ॲड करून द्यायचं. बरोबर, आता ही आपली इथे फिटिंग येणार आहे. आणि जर तुम्हाला मापाच्या ब्लाऊजमध्ये बदल करायचा आहे, मला मोंढ्यामध्ये टाईट होतं किंवा काही होतं, तर तुम्ही इथं लुजिंग पण देऊ शकता, 1/2 इंच, अर्धा इंच, काही तुम्हाला जसा प्रॉब्लेम येत असेल त्यानुसार. नाही तर जर मापाचं ब्लाऊज तुमचं बरोबर आहे तर तुम्ही त्याच पद्धतीने ही मापं टाकायची आहे. बरोबर, आता इथपर्यंत हे एकदम क्लिअर झालं. दंडघेराचं माप झालं, मुंडा घेराचं माप झालं. आता आपल्याला राऊंड द्यायचा आहे. तर बाहीचा राऊंड द्यायला खूप प्रॉब्लेम येतो बऱ्याच मैत्रिणींना, व्यवस्थित शेप आकार जमत नाही. आता जी आपण इथं लाईन घेतलेली आहे ही पहा, ही लाईन
बरोबर. ह्या लाईनीचा मधला सेंटर घ्यायचा आहे. जसं आता 7.25 आहे तर याचा मधला सेंटर घ्यायचा. बघा, मधला सेंटर घेतल्यानंतर मी तर परत थोडी लाईन आखून घेते आणि इथं हा बॉक्स काढायचा आहे आपल्याला इथे खाली. अशा पद्धतीने ही लाईन इकडे ओढून घ्यायची. बरोबर. ही लाईन ओढून घेतल्यानंतर बघा, इथून आपल्याला घ्यायचं 1 इंच पॉइंट. जी काही आपली उंची आहे तिथून 1 इंच पॉइंट घ्यायचा. या पद्धतीने 1 इंचापासून परत आपल्याला घ्यायचा आहे. बघा, तुम्ही इथं अर्धा इंच सुद्धा घेऊ शकता आणि पाऊण इंच सुद्धा अंतर हे घेऊ शकता. मी अर्धाच इंच घेतलं. तुम्हाला जास्त सैल वगैरे नकोय बाहीमध्ये, कुठं झोळ वगैरे नकोय, तर तुम्ही पाऊण इंच सुद्धा घेऊ शकता. एकदम फिटिंगमध्ये बाही तुमची ही बसणार. तर मी इथं एक इंच घेतलं आणि एक अर्धा इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, हे बघा, ही लाईन तुम्ही या पद्धतीने ओढून घेऊ शकता. हे बघा, अशा पद्धतीने ही लाईन ओढली. इथपर्यंत आपला 1 इंचाचं अंतर हे येऊन जातं. बरोबर बरोबर. आता बघा, या पद्धतीने ह्या पॉइंटमधून आपल्याला ह्या पॉइंटपर्यंत न्यायचंय. याचाही मधला सेंटर काढायचा. जसं आता हे 3.5 इंच अंतर आहे तर याचा मधला सेंटर घ्यायचा. बघा, हे पॉइंट जर तुमच्या लक्षात बसले तर तुमची बाही ही परफेक्ट तुम्हाला जमणार आहे. या पद्धतीने बघा, आणि परत आपल्याला इथून हा पॉइंट सुद्धा इथं घ्यायचा आहे. हे बघा, या पद्धतीने तुम्हाला जसा शेप देता येईल त्या आकारामध्ये तुम्ही इथं हा आकार हा देऊन घेऊ शकता. आता तुम्ही बघू शकता आपण हा शेप कसा दिला. एक हा आतल्या पॉइंटवर दिला आणि एक बाहेरच्या पॉइंटवर दिला. इथं तुमची कोणती पण साईज असू द्या, बाही तयार आहे एकदम परफेक्ट. आता मी ही बाही इथे कट करून घेते. बघा, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर स्वतःसाठी बाही कटिंग करायची आहे किंवा कस्टमरसाठी तर तेही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर आपण ही कस्टमरसाठी मी ही बाही कटिंग केलेली आहे. एकदम छान आणि परफेक्ट अशी बाही ही बसणार आहे. बघा, जसा शेप दिला तसा आपण इथे कटही करून घेणार. बघा, अशा पद्धतीने ही बाही आपण इथे कट करून घेतली एकदम परफेक्ट अशी. आता मी इथं अस्तर घेते आणि अस्तरवरती पण बाही कट करून घेते. बघा, अस्तर घेतलं. आता इथे पाहू शकता तुम्ही, इकडे आपल्याला कमी पडलं तर हे आपल्याला इकडे जॉईंट देऊन घ्यायचं. जेवढी आपण बाही घेतलेली आहे तेवढी इथे ठेवायची. मधला सेंटर अस्तरचा सुद्धा ध्यानात ठेवायचा आणि जसाच्या तसं ही बाही कट करून घ्यायची. बघा, अशा पद्धतीने आपण बाही कट करून घेतली. काही समजलं नाही तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला अजिबात विसरू नका. तुम्ही नवीन ब्लाऊज शिकतायत का कस्टमरचे पण ब्लाऊज शिवतायत कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर कोणी मैत्रिणी नवीन असतील तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.